आणि आता आज या पुढे काय घडले ते मी आख्यानाच्या माध्यमातून सांगणार आहे। मणी आणि मल्लाने साक्षात आम्हाला देवांना देखील त्यांच्या बंधनात अडकवून ठेवलं आहे। आता ते आमचे देखील स्वामीच झाले आहेत असे म्हटल्यास ते अनुचित ठरणार नाही। ऋषीवर, माझ्या हातून हे घडणे केवळ अशक्य आहे। तुम्ही माझ्याकडे मदतीची याचना करण्यासाठी आला आहात हे जर त्या दैत्यांना कळले तर अनर्थ होईल। अजून किती प्रतीक्षा करायची? बंधू, उगाच कुंभकला त्या सप्तर्षींच्या शोधात पाठवलेस। ते काहीही करू शकणार नाहीत। आपण त्यांना जी शिक्षा केली आहे त्यावरून ते नक्कीच भयभीत झालेले असणार। तसे असते तर मणिचूल पर्वत सोडून ते नाहीसे झालेच नसते। ते कुठे दडले आहेत हे मला समजायलाच हवे। आपण अगदी योग्य बोललात पिताश्री। ते सप्तर्षी त्यांचा आश्रम सोडून लवतळेश्वराला गेलेले आहेत। लवथळेश्वराला? होय, कृष्णा आणि वेण्णा नदींच्या उगमाच्या ठिकाणी धवलगिरी पर्वताच्या नजीक असलेल्या लवथळेश्वराला ते गेले आहेत। तिथे त्यांनी त्यांच्या कुटुंबियांना ठेवले आहे, पण ते मात्र तिथे नाही। खरं तर मला जेव्हा हे कळलं तेव्हा लगेच तिथे जाऊन मी त्यांना पुन्हा शासन करणार होतो, पण त्याआधी ही वार्ता तुम्हाला सांगणे मला उचित वाटले। मग आपण दोघं मिळून तिथे जाऊ आणि त्यांच्या कुटुंबियांना शासन करू। सप्तर्षी नक्कीच आपल्या समोर येतील। थांबा, हा मूर्खपणा करू नका। तुम्ही जर असे केलेत तर तुम्हाला दोघांनाही भस्म होण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही। असे काय आहे त्या लवथळेश्वराला? दुर्वास ऋषी यांचा शिष्य लव याने त्याच्या तपात कोणतेही विघ्न येऊ नये म्हणून त्यांच्याकडून वर मागून घेतला होता। दुर्वासांकडून त्याला ती जागा तपासाठी मिळाली आहे। या जागेवरती कोणतीही असुरी शक्ती पाऊल देखील ठेवू शकणार नाही, आणि तसे जर झालेच तर ते असुर क्षणार्धात भस्म होतील असा वर दुर्वासांनी त्याला दिला आहे। पण आपल्या कुटुंबियांना तेथे ठेवून हे सप्तर्षी गेले तरी कुठे आहेत? देवेंद्र, मोठ्या आशेने आम्ही तुमच्याकडे आलो होतो। मणिमल्लांच्या त्रासातून तुम्ही आमची मुक्तता कराल असा आमचा विश्वास होता। ऋषीवर, त्या दैत्यांना कठोर शासन करायला मलाही आवडले असते, पण ते शक्य नाही हेच सत्य आहे। पण तुम्हीच असे म्हणालात तर आता आम्हाला कुणाचा आधार आहे? आम्ही कुणाकडे आशेने बघायचं? ऋषीवर, तुमचे कार्य करण्यास मी असमर्थ असलो तरी या प्रसंगात तुम्हाला सहाय्य कोण करू शकेल हे मी सांगू शकतो। कोण? ऋषीवर, तुम्ही तात्काळ विष्णुलोकी जावे। त्या दैत्यांना शासन करण्याचे बळ केवळ श्री विष्णूंच्याकडे आहे। श्री विष्णू हे अवघ्या सृष्टीचे चालक आहेत, पालक आहेत। ते नक्कीच यातून काहीतरी मार्ग काढतील, मणी आणि मल्लांना योग्य ते शासन करतील। नारायण नारायण। आणि अशा रीतीने कृतयुगातील या शिवलीलेत माझ्या आराध्याकडे जाण्यासाठी इंद्राने सांगितले। आता या संकटातून श्रीहरी विष्णूच आपले सहाय्य करू शकतील। आता केवळ त्यांचाच आधार आहे असे सप्तर्षींना वाटू लागले। नारायण नारायण। सशंख चक्रम सकिरीटी कुंडलम सपीत वस्त्रम सरसी रुहे क्षणम
सहार वक्षस्थल कौस्तुभ श्रियम नमामि विष्णुम शिरसा चतुर्भुजम. नारायण नारायण. अचानक इथे गडावर कमळ कसे उमलले आणि इथे आजूबाजूला पाणी देखील नाही. माते, जिकडे श्री हरिविष्णू आहेत तिकडे कमळ येणारच. हे काय बोलतोयस तू? मला नाही समजलं. माते, मला हेच सांगायचं आहे की ह्या शिवलीलेत त्यांचे अस्तित्व आहे. ह्या जेजुरी गडावर देखील त्यांचे अस्तित्व आहे. नारायण नारायण. श्री गणेश, श्री म्हाळसादेवींना हे समजले की माझे आराध्य प्रधानजी आहेत तर अनर्थ व्हायचा. नाही व्हायचा. काय म्हणालास तू? या जेजुरी गडावर त्यांचे अस्तित्व आहे, श्री विष्णूंचे. पण हे मला कसे ठाऊक नाही? माते, तेच तर तुला शोधायचं आहे. तुला तुझ्या मूळ रूपाचे स्मरण होतानाच तुला श्री विष्णू जेजुरीत कोणत्या रूपात आहेत ते देखील शोधायचं आहे. बालगणेश, अहो आम्हाला वाटलं की आता तुम्ही सत्य सांगूनच टाकणार की काय. नाही, ते मातेला शोधायचं आहे. बानू, तुला काही ठावं आहे का? नाही ग, म्हणजे मला बी काय बी कळणं झालंय बघ. म्हाळसा, तुला जे काही आता कळलं आहे ते तुला तुझे मूळ स्वरूप जाणून घेण्यासाठी, ते शोधण्यासाठी सहाय्य होईल. तेव्हा तू आता अस्वस्थ होऊ नकोस, कारण तुला अजून बरंच काही जाणून घ्यायचं आहे. मुनिवर, आख्यानाला सुरुवात करा. नारायण नारायण. देवेंद्र, आपण म्हणालात की मणिमल्लांच्या त्रासापासून श्रीहरी विष्णू आम्हाला नक्कीच वाचवू शकतील. होय. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींना अशक्य असे काहीच नाही. आणि त्यातून श्री विष्णू हे तर अखिल सृष्टीचे चालक पालक आहेत. मनुष्य लोकांवर आलेले संकट दूर करण्यासाठी ते सदैव तत्पर असतात. तेव्हा ऋषीवर, आपण श्री विष्णूंची भेट घ्यावी हे उचित. देवेंद्र, श्री विष्णूंचे सहाय्य मागण्यासाठी आम्ही कुठे जावे हे कृपया आम्हाला सांगावे. तुम्ही विष्णू लोकी जा. तिथेच आपली आणि श्री विष्णूंची भेट होऊ शकते. आणि ज्यांनी तुम्हाला माझ्याकडे येण्याचे सुचवले ते ब्रह्मर्षी नारद मुनी, त्यांची भेट ही तिथेच होईल. तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केले, त्यामुळे आता आम्हाला सहाय्य मिळेल असा विश्वास वाटतोय. ऋषीवर, मी आपले सहाय्य करू शकलो नाही याबद्दल मला अत्यंत वाईट वाटते. ऋषीवर, मीही तुमच्या बरोबर आलो असतो, पण मला तसे करता येणार नाही. मणी आणि मल्ल यांना जर ही वार्ता कळली तर अनर्थ ओढवेल. त्यांचे सेवक स्वर्गलोकावर लक्ष ठेवून असतात. देवेंद्र, तुम्ही इतके केले तेच पुष्कळ आहे. तुमच्या बोलण्याने आम्हाला बल प्राप्त झाले आहे. आता आम्ही आपला निरोप घेतो आणि विष्णू लोकाकडे प्रस्थान करतो.
आपण मला बोलवलेत पिताश्री? होय, त्या सप्तर्षींमुळे मी अत्यंत अस्वस्थ झालो आहे. ते आपल्या दैत्य साम्राज्याच्या विरोधात जाऊन कुठेतरी दडून बसले आहेत. त्यांची मृत्यू घटिका समीप आली आहे. ते कोठे आहेत हे समजणे आवश्यक आहे. तू तात्काळ सेवकांना घेऊन जा आणि ते कोठे आहेत याचा शोध करा. मला त्यांच्याबद्दल सर्व काही जाणून घ्यायचे आहे. पिताश्री, आपण चिंता करू नये. मी त्यांना शोधेन आणि तुम्हाला शरण येण्यास त्यांना भाग पाडेन. मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती कुंभक. आणि ते जेथे असतील तेथून त्यांना माझ्या समोर फरफटत घेऊन ये. त्यांना मी आता असे शासन करणार आहे की ते पाहून या सृष्टीतले कोणीही या दैत्य साम्राज्याच्या विरोधात जाण्याचे धाडस करणार नाही. जशी आपली आज्ञा. मी तुम्हाला निराश करणार नाही याची खात्री देतो. येतो. बंधू, मला एक शंका आहे. विचार, निशंकपणे विचार. श्री विष्णू आपल्यावरचे हे संकट दूर करतील? श्री विष्णूंची प्रार्थना केली आहे आणि ती व्यर्थ गेली असे कधीच होत नाही. मंदिरात जाता जाता नमस्कार करणाऱ्याचा नमस्कारही ते कधी उधार ठेवत नाहीत. बंधो, आपण स्वतःसाठी काहीही मागत नाही आहोत. सृष्टीच्या कल्याणासाठी आणि आत्मोन्नतीसाठी शांतपणे साधना करता यावी एवढीच आपली इच्छा आहे. होय बंधू, आपले म्हणणे मला पटले. नारायण नारायण. मनुष्य जेव्हा संकटात सापडतो तेव्हा आधी तो परिस्थितीला सामोरही जातो. पण जेव्हा त्याचे सर्व प्रयत्न थकतात तेव्हा त्याला एकच आधार उरतो आणि तो म्हणजे परमेश्वर. मातेजवळ बालक जसं जावं तसा तो अधिकाराने तिथे जातो. कारण त्याला हे ठाऊक असतं की आपल्याला यातून परमेश्वरच बाहेर काढू शकतो. ही श्रद्धा आहे आणि ती जितकी प्रगाढ तसे त्याचे फळ. सप्तर्षींची यात्रा ही अशीच अपार श्रद्धेतून होत होती. ते विष्णू लोकी निघाले होते. त्यांना एकच आशा होती की या संकटातून श्री विष्णू काहीतरी मार्ग काढतील. मणिमल्लांच्या अत्याचारापासून ते त्यांचे संरक्षण करतील. अखेर त्यांची यात्रा सफल झाली आणि ते विष्णू लोकात आले. ऐसी वैष्णव सभा घन वटली, मध्ये जलयंत्रे निर्मिली. अनेक कौतुके केली ती कोण वर्णू शके. दिव्यांगना रंभा आदी करून आपुला समुदाय घेऊन नृत्य करीती कौशल्यतेने जेणे श्री हरी संतोषे. ऐसेच अप्सरांचे गण मेनका तिलोत्तमा आदी करून मंजुळ घोषा सुकेशा स्वरूपे करून दुजी रंभा जाणीचे. जे सभेत चित्ररथ गंधर्व गाती तेथे नारद तुंबर तिष्ठिती. श्री हरिते मायेने तोषविती परम भक्ती करोनिया. ऋषी वेद घोषे करून तुष्टविती लक्ष्मी रमण. एकादश रुद्र अष्टवसु करून सभे माझी विराजती. मध्ये सिंहासन सुंदर वर बैसले रमावर. मूर्तिमंत आयुध जोडुनी कर समीप भागी तिष्ठती. वामांगी जगत जननी ब्रह्मांडे रची लीले करुनी. ती रमा अर्धांगी राहुनी भक्तांसी वर देतसे. विष्णूंचे स्वरूप वर्णावयासी वेदांसी न सुचे बोलावयासी. आहा, विष्णू लोक शब्दातच किती गोडवा आहे. जिथे साक्षात श्री महालक्ष्मी आणि श्री विष्णू निवास करतात ती जागाच किती अद्भुत असेल याची कल्पना करा. मुनिवर, विष्णू लोकात जाऊन आल्यासारखं वाटलं मला. मुनिवर, अहो आम्ही तुमच्या आराध्याबद्दल किती ऐकायचं. तुम्ही त्यांच्या प्रेमात आहात म्हणून आम्ही काय ऐकायचं.
कारण मीही त्या उभयतांच्या प्रेमात आहे. परंतु देवा, ह्या मल्हारी चरित्रात हे कशाला? मुनिवर, तुमच्या आख्यानात हा भाग मला विशेष आवडला. मला तर कधी एकदा तो विष्णुलोक पाहायला मिळेल असं झालं आहे. लक्ष्मी देवी, माझे तुम्हाला वचन आहे की योग्य वेळी विष्णू लोकात मी स्वतः तुम्हाला घेऊन जाईन. मी त्या दिवसाची वाट पाहीन, परंतु ह्यांना नको सोबत न्यायला. ह्यांचं काहीतरी अजून काम राहिलेलं असायचं. मलाही सोबत घेऊन जा त्यावेळी. होय म्हाळसा. मुनिवर, तुम्ही तर तिथेच हरवला आहात. होय देवा, त्या क्षणी मी वीणा वाजवत श्री विष्णूंपुढे उभा होतो. श्री लक्ष्मी देवी आणि श्री विष्णू यांचे मन रमेल याचा प्रयत्न करत होतो. जय जय पालक चक्रधरा, उत्पन्न करता सावित्री वरा, संहार करता त्रिशूळधरा, भक्त सहाकारी दया, जय नीलोत्पल नयन सुंदरा, श्यामतनु लक्ष्मी वरा, सुहास्य वदन उदार धीरा, भक्त रक्षका तू होसी, प्रपंच रहित दया सागरा, जय उमा वल्लभ प्रियकरा, जय चित्र विचित्र सारंग धरा, भक्त रक्षका दया धना, जय जय काम कल्पद्रुमा, जय जय प्रताप घनश्यामा, मधुकैटभ नाशक मुनि विश्रामा, भक्त सहाकारा तू होसी, तुझे करिता नामस्मरण, तयाने होई भवनाशन, सकळ संकटापासून सोडविसी दयार्णवा, विश्वाचा आत्मा तू होसी, सकळ जगाते चालविसी, अणुरेणू महद ब्रह्मा साक्षी होसी, निज शक्ती करुनिया. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं, वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. म्हणजे मला असं वाटतंय का आपल्या पृथ्वीवर श्री विष्णूंसारखं आणि महालक्ष्मी देवींसारखं कुणी असेल तर आपल्या परदानजी लक्ष्मी देवींचा जोडा असेल.